काय सांगाल शिंदे गटाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात जिल्ह्यावर काय सांगाल? ही आता विकासाची लाट आहे आणि लोकांना आता कळलं आहे की आता बाकी मुद्दे सगळे वेगळे, आता हे विकास जो करेल त्याच्यासोबत हे राहील आणि आमचंसुद्धा विकासाच्या मुद्द्यावरतीच आम्ही लढतो आहे। आम्हाला भंडाऱ्यामध्ये तो रिस्पॉन्स आहेच, परंतु जर विकासाच्या सोबत हा जो विकासाचा मॉडेल आम्ही मागच्या 3-4 वर्षापासून जो आम्ही निधी खिचून आणला आणि काही प्रोजेक्ट सुरू झाले तर त्याचा एक इम्पॅक्ट संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे। आणि आज जिथं आमच्या तुमसरमध्ये काही नव्हता, साकोलीमध्ये काही नव्हतं, तिथेसुद्धा एक मोठ्या प्रमाणात आमच्याकडे कार्यकर्ते आलेत, लोक आलेत, उत्साह निर्माण झालेला आहे आणि 100% आम्ही भंडारा जिल्ह्यामध्ये चारही अध्यक्षसह मोठ्या संख्येनं नगरपरिषद आम्ही निवडून आणतो आहे। दाखल केलं काय विषय? नक्कीच, बेसिकली मी तर गायनेकॉलॉजिस्ट आहे आणि नगरपरिषदेचं म्हणजे नगराध्यक्षपद मिळवणं हे खरं तर माझं कधी स्वप्न नव्हतं आणि भविष्यातही राहणार नाही। परंतु सगळ्या शिवसैनिकांचा एक आग्रह होता की मी या ठिकाणी उमेदवारी नगराध्यक्षपदाची घ्यावी। खरं तर ही संधीही माझ्यासाठी भाग्याची आहे आणि नक्कीच जेव्हा किंवा भंडारा जिल्ह्याच्या विकासाची जेव्हा गोष्ट येते, विकासाचा जेव्हा लढा येतो, या ठिकाणी नक्कीच मी पुढाकार या ठिकाणी घेईल। कारण बरंच माझा हा लढा हा सत्तेचा लढा नाही तर हा विकासाचा लढा आहे आणि हा पूर्ण करू आणि लवकरात लवकर आपण सुंदर, स्वच्छ आणि सुदृढ आणि प्रगत भंडारा शहर आपण निर्माण करू, याची ही पहिली वाटचाल आहे।